नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता आणि आज माझ्यासोबत पहा कोण आहेत? शुभंकर तावडे, संस्कृती बालगुडे आणि आज आम्ही लंच करणार आहोत हॉटेल शौर्यवाडामध्ये, जे आहे उरुळी कांचनमध्ये, बेत गावाकडचा। तर चला मंडळी सुरुवात करूया। कशी आहेस? मस्त। तू? मस्त। कमाल कमाल। आणि खूप भारी वाटतंय आपण करतोय हा व्हिडिओ, आणि मेनली म्हणजे गप्पा होणार आणि कमाल जेवण पण होणार आहे। दोन्ही गोष्टी एकत्र खूप कमाल होणार आहेत, कारण आपण खूप एका वेगळ्या विषयावर आज बोलणार आहोत। नमस्कार दादा, कसे आहात? मी मस्त, तुम्ही कसे आहात? एकदम छान ठणठणीत। मंडळी आता आपल्या सोबत आहे शौर्यवाडा हॉटेलचे ओनर आणि 8275 या चित्रपटाचे प्रोड्युसर। नमस्कार। खूप छान वाटलं एवढ्या दिवसानंतर पुन्हा तुम्हाला एकदा भेटून। आणि यस, आपलं मटण रान आहे, त्याची चव जी होती ती आता जिभेवरती मस्त छान रेंगाळत होती। मग म्हटलं की आता पुन्हा एकदा दादाला भेटलंच पाहिजे। आता माझ्यासोबत आहे शुभांकर, संस्कृती आणि विकास दादा। दादा, नवीन ब्रांच बद्दल थोडीशी माहिती सांगा ना। ही आता उरुळी कांचनला ब्रँच चालू झालेली आहे, सोलापूर हायवेवरती। ती आता 6वी ब्रँच चालू झाली आणि सगळीकडचे सेम ब्रँच आहे। अभिनंदन। पण सगळ्यात मस्त गोष्ट मला वाटते की मी अजून खूप जागी गेलोय शौर्यवाड्याच्या एक ब्रँचमध्ये, टेस्ट सगळीकडे सेम आहे, ती उत्तम आहे आणि ती उत्तम राहणारच आहे। त्यासाठी ते स्वतः असतात प्रत्येक ठिकाणी, स्वतः जातात, स्वतः व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांभाळतात। किती मोठा किचन आहे। एवढं किचन लागतंच आपल्याला सगळे। पण तुमचे सगळे मी किचन पाहिलेले आहेत, म्हणजे असे अगदी अवाढव्य आणि असे मोठे असतात। जेवढी बाहेर असते जागा तेवढीच किचनमध्ये पण असते। कारण त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे महाराष्ट्रीयन, इंडियन, चायनीज तंदूर या सगळ्या गोष्टी मिळतात आणि रानचंही वेगळं सेक्शन असतं, त्याच्यामुळे ह्या एवढं मोठं किचन लागतं। आता बघूया काय काय शिजतंय। हो, चला इथूनच चालू हो करू। हो। ऑलरेडी थाळीचं ऑर्डर आलेलीच आहे। गुलाब नाही खाऊ शकतेस नक्कीच। संस्कृतीला गुलाबजामुन पाहिल्यावर राहावलं मला गोड पाहिल्यावर राहत नाही, आणि त्यात हे शौर्यवाड्याचे गुलाबजाम आहेत, ते कमाल असतात। आणि हिच्याकडे बघून आम्हाला तोंडाला पाणी सुटले आता। वा वा वा। मी रानसाठी शुभांकर थांबलोय। एकदम मी तर मटण वगैरे, मी गोडपेक्षा मला तिखटावर जास्त जास्त प्रेम आहे। आहे। हो, अच्छा। म्हणून मी रानसाठी थांबणार ते आहे। नेहमी येतात आमच्याकडे। बापरे, किती मोठा टोप आहे हा। हा, हे आळणी आहे, जे मटनचं आळणी बनवलेलं आहे। मस्त छान सुगंध सुटलेला आहे। आणि हा आता आपण सकाळी मारलेला रस्सा आहे। तो काय कलर त्याच्यावरचा मस्त असा तर्री आहे, तर्री। आणि आता ही आहे दम बिर्याणी आपली। ओहो, क्या बात आहे। दम बिर्याणी दम बिर्याणीवरचं जेव्हा झाकण Proper बाजूला दम केलं ना, लावून छान मारलेली सुगंध सुटलेला आहे त्याला। हा मला स्पेशली हा जो दम लागल्यानंतर तसं खाली जेव्हा तसं ब्राऊन कलर येतो ना, डार्क ब्राऊन, तो अजून छान लागतो चवीला। सगळे वाकून वाकून बघायला लागले, ते बघा सगळ्यांचं लक्ष असतं ना। एक सेकंड। शुभंकर आणि हा हे नेहमीच तंगडी वगैरे नेहमीच घेत असते माझ्याकडून सोडून। म्हणतात ना की मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं। ते हे असतं, हे जे काही इकडे ठेवलेत तेच असतं, बाकी काही नाही। हे आपलं मेन सेक्शन आहे, हे मेन सेक्शन शौर्यवाडाचं। रानचं चिकन, रान, मटन, रान। शौर्यवाडाने सुरुवातच केली। येस राननीच। हा आधी डोळ्यांनी खातो, मग नाकाने तो पदार्थ, आणि मग तोंडाने। मस्त असा भाकऱ्यांचा आवाज पण येतोय आणि छान सुगंध येतोय। इथे तयार करतात भाकऱ्या। वा, आणि ती किती मस्त फुगली आहे बघा, एवढी मोठी भाकरी आणि ती पूर्ण फुगली अशी मस्त छान टम अशी। त्याची साईज बघा केवढी आहे, की म्हणजे एक भाकरी खाल्ली तर तुम्ही सेट आहात। वा वा वा। मला वाटतं भाकऱ्या भाजणं हे खरं कसब आहे, हे सगळ्यांना नाही जमत आहे। थापणं इज डिफिकल्ट। आणि सुंदर तुम्ही, आणि खूप कमाल टेस्ट बिस्ट एक नंबर। आणि एका बाजूला ज्वारीच्या भाकऱ्या बनवतात आणि एका बाजूला बाजरीच्या भाकऱ्या। आणि आपण इतर ठिकाणी जर गेलो ना तर पाहाल की एवढ्या मोठ्या साईजच्या भाकऱ्या नसतात नॉर्मली। आपल्याकडे चपाती पण मिळते।
अच्छा, चपाती जशी ऑर्डर येईल तशी बनवून देतो. पण आपल्याकडची साईज खूप मोठी आहे भाकऱ्यांची. एक भाकरी खाल्यानंतर मला वाटत नाही कोणी दुसरी भाकरी परत मागवत असेल. आहेत का? हे बघा ना. भाकरी, काल भाजी. शौर्यवाड्याला जेवायला यायचं म्हणलं ना की एक माझ्या मते तरी डाएटनुसार 2 दिवस उपाशी राहायचं आणि मग इथे येऊन खायचं. म्हणजे आमच्या पिक्चरच्या शूटिंगला 8/2/75च्या शूटिंगला आम्हाला सांगितलेलं की जर दुसऱ्या दिवशी शूट असेल तर आदल्या दिवशी अजिबात खायचं नाही इकडे, कारण की दुसरा दिवस आराम करण्यातच जाणार. मस्तपैकी आम्ही खातो, आराम करतो. जेव्हा सुट्टी असायची ना त्याच्या आदल्या दिवशी आम्ही नक्कीच यायचो. मंडळी, आपलं जेवण तयार होतंय तोपर्यंत आपण 8/2/75 या चित्रपटाबद्दल थोडंसं बोलून घेऊया, थोडीशी माहिती घेऊया. शुभांकर, काय सांगशील या चित्रपटाबद्दल? एकतर 8/2/75 हे नाव ऐकल्यानंतर आपल्याला असं होतं की काय नेमका अर्थ आहे किंवा काय डेट आहे का वगैरे. पण 8/2/75 ही आमची फिल्म देहदानाविषयी आहे. आणि आपण जेव्हा देहदान करतो तेव्हा आपण आपले 8 ऑर्गन्स, 2 डोळे आणि 75 टिश्यूज हे आपण दान करतो. सो त्याच्यामुळे 8/2/75 असं नाव आहे. क्या बात आहे. जेव्हा तुझ्याकडे हा चित्रपट पहिल्यांदा तुला याबद्दल स्टोरी सांगितली गेली तेव्हा तुझं रिॲक्शन काय होतं संस्कृती? मला खूप आवडली स्टोरी, कारण का मला सगळ्या प्रेक्षकांना या निमित्ताने सांगायचं आहे की चित्रपटाची सुरुवात खूप वेगळी होते आणि शेवटी आपल्याला चित्रपट खूप वेगळीकडे घेऊन जातो. जसं आता शुभंकर म्हणाला की देहदान किंवा अवयवदान याच्यावर आम्ही बोलणं किंवा भाष्य केलं या चित्रपटाने. तर खूप मस्त वाटलं होतं आणि खूप छान वाटलं की आपल्याला या चित्रपटाचा भाग होता येते. तर अशाच आपल्या अजूनही गप्पा पुढे पुढे होणार आहेत आणि चित्रपटाबद्दल थोडीशी आपल्याला माहिती देखील आपण मिळवणार आहोत. तर आपण वरती जाऊन पाहूया का? या. किती मोठा एम्बियन्स आहे, खूपच छान आहे सगळं. आणि आज जवळपास आमचा ऑलमोस्ट चीट डे होईल. आम्ही प्रमोशन्सला इतके फिरतोय आणि त्यात डाएट आणि सगळं, पण आज आमचा चीट डे. आजचा दिवस चीट डे आहे. रिलीज झाली आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला तो आनंद आहे आणि त्या आनंदात आम्ही, मला तरी वाटतं, आज जेवणार आहोत. मटणाद्वारे दुप्पट का? दुप्पट जेवणार. 8/2/75 या चित्रपटामध्ये तुमच्या व्यक्तिरेखा कशा आहेत, काय आहेत? आम्ही मेडिकल स्टुडंट्स आहोत चित्रपटात. सो कॉलेजमध्ये काही गोष्टी घडतात, कॉलेजमध्ये आम्हाला एक गोष्ट मिळत नाही आणि त्याच्यावरनं हा प्रवास सुरू होतो आणि मग आपण देहदानाकडे येतो. आता मेडिकल स्टुडंट्सला काम करण्यासाठी कॅडावर, म्हणजे हा मेडिकल टर्म आहे कॅडावर, पण डेड बॉडी असते ती ऑपरेट करायला लागते आणि तीच अवेलेबल नसते कॉलेजमध्ये. सो तिकडनं हा प्रवास सुरू होतो. सो मेन मुद्दा आमचा देहदान आहे किंवा अवयवदान आहे आणि आम्ही पात्र म्हणून फक्त निमित्त मात्र ती गोष्ट पुढे नेण्यासाठी. सो असं काही मला तरी वाटत नाही की असं खूप जगावेगळं असं काही कॅरेक्टर आहे. आम्ही स्टुडंट्स आहोत आणि कॉलेजमध्ये होणारी मजा मस्ती हे चालू आहे सगळं आणि खूप मनोरंजक पद्धतीने हा विषय पुढे आणला त्याने. तर शुभांकर, तुला ह्याच्यामध्ये वेगळं काय पाहायला मिळालं चित्रपटात? वेगळं म्हणजे मी तर नाही सगळ्यांना सांगतो की आम्ही जेव्हा चित्रपट बनवत होतो किंवा आता मी जेव्हा चित्रपट बघितला तेव्हा मला सगळ्यात चांगली गोष्ट ही जाणवली, म्हणजे की आम्ही फक्त आणि फक्त देहदान याच विषयाला कुठेतरी आम्ही समोरच्या माणसाला कुठेतरी शिकवायला जातो आहे किंवा काहीतरी खूप सांगायला जातो आहे. आपण प्रीचिंग म्हणतो ना, असं प्रीचिंग करत नाही आहोत आम्ही. खूप सहज प्रकारे ती येते. आणि मला तर सगळ्यात जास्त म्हणजे आम्ही जेव्हा फिल्म बघत होतो काल तर जी आमची कॉलेजची जी अख्खी धमाल आहे ना, कॉलेजमधली धमाल, त्याच्यानंतर आनंद सरांचं काम, पुष्कर सरांचं काम, शर्वाणी द्यायचं काम, ह्या सगळ्यांनी कामं एवढी सुंदर केलेली आहेत आणि प्रत्येकाचं टायमिंग. सो कॉमेडी पण बघायला मिळते तुम्हाला, रोमॅन्स पण बघायला मिळतो, कॉलेजच्या पोरांची धमाल मस्ती पण बघायला मिळते आणि त्यात मग एक देहदान हा एक सिरियस विषयसुद्धा हाताळला जातो. आणि शेवट म्हणजे मला कितीतरी लोक आम्हाला भेटल्यानंतर म्हणाले की जो सेकंड हाफ आहे किंवा पिक्चरचा शेवट आहे तो एवढा असा म्हणजे असं हृदयात राहतो आणि डोळ्यात पाणीसुद्धा आणून जातो आणि कुठेतरी एक आपल्याला छानसुद्धा वाटतं. आजच्या जेवणामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. चिकन रान, आहा, मटन रान, गावाकडची मटन थाळी, आहा हा हा, बिर्याणी, मुर्ग मुसल्लम, पनीर कुलचम आणि
नान. हा 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 हा. तर जेवणामध्ये आज काय काय आहे ते मी तुम्हाला सांगितले आहे. शुभांकर, तुझा सगळ्यात फेवरेट काय आहे याच्यात? मटन रान हे माझं सगळ्यात फेवरेट आहे. म्हणजे माझ्या तोंडात आता एवढं पाणी येतंय ना, मी सांगू नाही शकत. मग मी कारण की प्लेट मी- अशी चेंज करते ना. अरे अरे आहे ना, नक्की. मटन रान ठेवते शुभांकरच्या समोर. नाहीतर उगाच तो सारखा या साईडला बघणार, म्हणजे असं नको वाटायला ना त्याला की रंजिताने घेतला तिच्याकडे. वा वा वा, सुंदर सुंदर. संस्कृती बोलेल मला विचारलंच नाही. तुला काय आवडतं ते सांग आता. मला सगळं आवडतं इथे. अच्छा, म्हणजे तू सगळ्यावरती ताव मारणार आहे. खाणार आहे, फक्त व्हेज नाही खाणार. पण मी सगळं थोडं थोडं खाणार. व्हेज यासाठी आणलेलं आहे की म्हणजे तुम्हालाही कळावं की इकडे शाकाहारी पण छान छान पदार्थ मिळतात बरं का. मी आज व्हेज तर टेस्ट करणारच आहे, कारण की माझा फेवरेट नान आहे तिकडे. नान. सो नान आणि मला ती व्हेजची भाजी खाऊन बघणार आहे. ओके, वा, म्हणजे टेस्ट सगळंच करायचं आहे. येस येस येस, नक्कीच. करा मग सुरुवात. भात तर पहिला संपणार आहे. मी इंद्रायणी तुम्हाला भात. सांगू ह्याची मजा काय आहे शौर्यवाड्याची. हे जे तूप आहे हा, हे असं छान असं तूप मस्त टाकता येतं याच्यावर. हा, तुपाने मस्त आंघोळ घालायची याला असं. आणि ह्यांचा जो हा मसाला आहे ना, वा. बघा हे लुसलुशीत मटण आहे, तेवढं लुसलुशीत मटण. Oh my God. प्रेमात पडले का दोघं जण शौर्यवाड्याच्या जेवणाच्या? मी तर एकदा. पुन्हा एकदा म्हणजे असं वाटतं प्रत्येक वेळेला खाताना त्याच्या आम्ही प्रेमातच पडत असतो. काय तुला वाईट जबरदस्त. वाटेल तर आम्ही नाही नाही नाही, असं अजिबात नाही. मी चिकन रान आहे बघा, माझ्यासमोर चिकन रान ठेवलेलं आहे. आम्ही इतके फूडी होत ना स्वतःही, त्यामुळे आम्हाला भान नसतं कोणी आजूबाजूला आहे. बरोबर. आणि खात असताना आजूबाजूला नाहीच पाहायचं, आपलं लक्ष पूर्ण असं कॉन्सन्ट्रेट करायचं जेवणावरती. आपलं लक्ष जेवणावर लक्ष. हा, एकदम परफेक्ट. क्या बात आहे, वा. इथे चिकन रान ठेवलेलं आहे, सो मी चिकन रान खाते. असं एकदम चिकन एकदम असं टेंडर आहे, सुपर सॉफ्ट. पण हा ना? तुला माहिती आहे, मला सांगायला आवडेल, मटण असतं ना ते सगळ्यांना माहिती आहे की ते शिजावं जास्त लागतं. आणि यांचं इतकं करेक्ट असतं, कारण का ज्या प्रकारे हे असं तुटतं ना, हो. हे खूप कमी लोकांना येतं. हो हो हो. नाहीतर ते अति शिजल्या जातं, नाहीतर ते शिजत नाही, आणि शिजत नाही तर ते रबरी होतं थोडं जनरली. पण हे म्हणजे परफेक्ट. बघा ना, हे please या असं इकडे. असं मस्त असं लुसलुशीत मटण आहे. एक काम करा, 8-2-75 बघा थिएटर्समध्ये, आणि डिनर करायला इकडे या. आणि तुमच्यासाठी स्पेशल ऑफर पण आहे बरं का. चित्रपट पहा आणि त्या चित्रपटाची जर तुम्ही तिकीटं दाखवली शौर्यवाड्याच्या कोणत्याही ब्रांचमध्ये, तर तुम्हाला मिळणार आहे 20% ऑफ. क्या बात आहे. डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट. फुल डिस्काउंट. क्या बात आहे. म्हणजे फुल फॅमिली जायचं बरं का, म्हणून चित्रपट पाहायला फुल फॅमिली जायचं आहे आणि इथे येताना फुल फॅमिली जेवायला यायचं आहे. मस्त एकदम प्रोडक्ट प्लॅन. शुभांकर, बोलता बोलता मगाशी राहून गेला. हा. तू खऱ्या आयुष्यामध्ये पण तसाच आहे जसा चित्रपटामध्ये दिसतोयस? मी सांगू तर मी अजिबात तसा नाही आहे. मी इंट्रोवर्टेड किंवा असं माझं अजिबात नाही आहे. कारण की मला मित्र बनवायला खूप आवडतात. मी रुळतो सगळ्यांमध्ये लगेच, आणि मला त्याच्यात म्हणजे मी कोणाशीही बोलू शकतो. त्या मी साधं एक आम्ही मुंबईत असताना मी रिक्षावाला असेल, टॅक्सी असेल, किंवा कोणीही असेल, त्या लिफ्टमनसुद्धा असेल, मी कोणाशीही लगेच मैत्री करतो, बोलतो. सो अमोलमध्ये आणि शुभंकरमध्ये खूप फरक आहे, आणि मला तेच ना तीच मजा असते ॲक्टिंगची सुद्धा आणि काम करायची सुद्धा, की तुमच्यामधले जे तुम्ही नाही आहात ते तुमच्यामध्ये आतमध्ये कदाचित तो एक भाग असेल, तो तुम्हाला ना परफॉर्म करायला मिळतो. संस्कृती, तू कशी आहे? जशी दिसत आहेस चित्रपटामध्ये तशीच आहे तुझी व्यक्तिरेखा की वेगळी आहे? अजिबात नाही. तुला सांगू, हां. सो माझ्या पात्राचं नाव कविता आहे, कविता. त्याच्या कॅरेक्टरचं नाव अमोल आहे. आमचे रोल रिव्हर्स झालेत. तो जसा तो कवितासारखा आहे आणि मी अमोलसारखी आहे. मी खूप इंट्रोवर्टेड आहे तशी, आणि आता इतक्या लोकांना आपण भेटतो या क्षेत्राच्या निमित्ताने, तर ऑफकोर्स बोलावं लागतं सगळं. पण जर तुम्हाला चॉईस दिला ना, तर मी माझ्या घरी मस्त नेटफ्लिक्स लावून बसू शकते कितीतरी वेळ. आणि हे त्याला माहिती आहे. हे त्याचं असतं, चल ना आपण बाहेर जाऊ, आपण हँगआउट करू, आपण मित्रांबरोबर हे खायला ते खायला.
तर ते मी खायला कुठेही जाते. पण मी खूप इंट्रोवर्टेड जशी मला कमी माणसं आवडतात, आपापल्याच असतं. 8/2/75च्या निमित्ताने आपण बोलतोय तरी ह्याच्याविषयी लोकांना जरा जागृती तरी निर्माण होते. तर हाच एक ध्येय आहे ह्या चित्रपटाचा, की लोकांनी त्यांच्यामध्ये बोलणी झाली पाहिजे, लोकांनी त्यांच्यामध्ये डिस्कशन केलं पाहिजे. घरात हे खूप इझिली बोललं गेलं पाहिजे. नाहीतर ना असं होतं की अरे देहदान, मृत्यू याबद्दल आपण कसं नसतं. बोलतो? हा, असं म्हणायला लागेल. असं आपण भरल्या घरात नको बोलायला, असं नको करायला, आणि हे असं अभद्र नको बोलायला किंवा. पण हे सगळं आम्ही त्यांना रिस्पेक्ट ठेवतोच आहे. पण जेवढं रिस्पेक्ट त्याला तेवढं आपण हे पण बघितलं पाहिजे की हे खूप प्रॅक्टिकली खूप गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स आपण तर जातो, पण आपल्या डोळ्यांमुळे जर कोणाला जग पाहता आलं तर किती मोठी गोष्ट आहे ना ते. मस्त गरम गरम भाकरी आली. गप्पा मारता मारता ही भाकरी थंड झाली, त्यामुळे दुसरी गरम भाकरी आणून दिलेली आहे. सो मला बाजरीची भाकरी खूप जास्त आवडते, प्रचंड. आणि ती स्पेशली अशी मस्त रस्स्यामध्ये बुडवून कुस्करून वगैरे. भलेही थंड जरी झाली असेल ना तरी पुन्हा गरम करून आणायला सांगायची. ते अशी थोडीशी अजून कडक होते ना, आणि मग ती कुस्करून खायची. कमाल लागते, कमाल. जबरदस्त. आणि मी तुम्हाला सांगू, हे जे कढ आहे ना, मी कड्याचा एक वापर नेहमी करतो जेव्हा मी मटण खात असतो इकडे. ते म्हणजे जेव्हा आपण ताट घेतो आणि आपण भाकरी कुस्करतो, सगळ्यांना हे सांगतो, हे पण तुम्ही करू शकता. भाकरी आपण कुस्करतो आणि रस्सा टाकतो त्याच्यावर, तर रस्सा सगळीकडे जातो, एका साईडला राहत नाही. कडं काढायचं, ताटाखाली ठेवायचं, मस्त ताट असं थोडंसं तिरकं क्रॉस होता आणि सगळा रस्सा त्या भाकरी बरे असा छान मुरतो. सो हा एक नवीन उपयोग मी शोधून काढलाय काढायचा. वा. हा नुसता चित्रपट नसून आपल्या सगळ्यांना हा चित्रपट एक मेसेज देतोय की देहदान किती महत्त्वाचं आहे. ते खूप महत्त्वाचा सिनेमा आहे. आता नवीन वर्षाची सुरुवात आम्ही एका छान महत्त्वाच्या सिनेमाने केली, 8/2/75. तर थिएटर्समध्ये जाऊन बघा आणि भरभरून प्रेम द्या या सिनेमाला. आणि जेवढ्या लोकांना सांगता येते की हा सिनेमा बघायला जा म्हणून, किंवा तुम्ही स्वतः घेऊन जा त्यांना, तर एकत्र फॅमिलीने बघितला तर सगळ्यात उत्तम आहे, कारण की हा सगळ्या वयोगटातली लोक बघू शकतात. तर मंडळी, चित्रपट पाहायला नक्की जा. आणि चित्रपट पाहून आल्यानंतर शौर्यवाड्याच्या कोणत्याही ब्रांचला जाऊन 20% ऑफ मिळवा. त्याच्यामुळे असली मजा तर सबके साथ आला. त्याच्यामुळे कुटुंबासोबत जा, फ्रेंड सर्कलला घेऊन जा, आणि सगळ्यांसोबत या मस्त छान पार्टी करायला. ठीक आहे, चला मंडळी, बाय. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओ सोबत. बाय बाय.